कैलासवासी साधना सुभाष गावस, पूर्वाश्रमीच्या लीला चिटणीस या एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होत्या. स्वातंत्र्य सैनिक मारुती चिटणीस यांच्या त्या कन्या सावंतवाडीच्या माठेवाडा व सालेवाडा परिसरात त्यांचं बालपण गेलं. कळसुलकर इंग्लिश स्कूल व RPD कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्या काळी 11वी हीच मॅट्रिक समजली जायची. शिक्षणाची ओढ आणि ज्ञानप्रेम त्यांच्यात लहानपणापासूनच ठासून भरलेलं होतं. गेलं ज्ञान कधीच वाया जात नाही हा त्यांचा ठाम विश्वास. त्यांच्या अभ्यासूपणामुळं त्यांना सरकारी नोकरीची संधी चालून आली होती. मात्र परजिल्ह्यात बदली लागणार होती म्हणून वडिलांनी नकार दिला आणि ती संधी हुकली. नंतर व्यावसायिक सुभाष गावस यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पतीस खंबीर साथ देत त्यांनी आपल्या कर्तृत्वानं एक भक्कम संसार उभा केला. 1965 मध्ये साधना टेलरिंग क्लासेस या फर्मची स्थापना करत महिलांच्या स्वावलंबनाचा पाया त्यांनी रचला. गेली 60 वर्षे त्यांनी हजारो महिलांना शिवणकाम, विणकाम याचं प्रशिक्षण दिलं. त्यांच्या मार्गदर्शनानं अनेक महिलांनी स्वतःचा टेलरिंग व्यवसाय सुरू केला आणि आत्मनिर्भरता साधली. सर्वांच्याच मामी म्हणून त्या परिचित होत्या. रक्ताच्या नात्यानितक्याच कधीकधी त्याहूनही अधिक जपलेली माणसं त्यांच्या आयुष्यात होती. त्यांच्या प्रेमळ समर्पित स्वभावामुळं त्या प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवून गेल्या. कोणताही पाहुणा घरी रिकाम्या हातानं परत जाणार नाही याची काळजी त्या घेत. म्हणूनच कोल्हापूर कनेरी मठाचे मठाधिपती परमपूज्य सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराजांनी त्यांना अन्नपूर्णा अशी उपाधी दिली. त्या महाराजांच्या निस्सीम भक्त होत्या. सावंतवाडीतील त्यांच्या निवासस्थानी स्वतः महाराजांच्या उपस्थितीत एक आध्यात्मिक मठ स्थापन करण्यात आला. गेली 3 दशके तिथं नित्य काकड आरती, भजन, दासबोध वाचन, नामस्मरण अशा आध्यात्मिक साधना अखंड सुरू आहेत. ईश्वर हा माणसातच वसतो हा गुरूंचा उपदेश त्यांनी आपल्या आचरणातून इतरांपर्यंत पोहोचवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार करत त्यांनी अध्यात्माची ज्योत प्रज्वलित ठेवली. धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही त्यांचा नेहमीच पुढाकार असे. आपल्या प्रेमळ, आत्मीय आणि समर्पित स्वभावानं त्यांनी असंख्य माणसं जोडली. त्यांच्या जाण्यानं केवळ कुटुंबियांचं नव्हे तर एकूणच समाजाचं मोठं नुकसान झालंय. शुक्रवार 25 जुलै 2025 रोजी वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या स्मृतीला 12 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.